तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत सर्जेराव पवार. सर्जेराव पवारांसाठी आपण एक प्रश्नमंजुषा, गणिताची प्रश्नमंजुषा, गणितावर आपण बोलायचं आहे. आज तू सोसायटी फर्निचरचा MD आहेस आणि तुला गणित कितपत येतंय हे आपण विचारणार आहे. सगळ्यात पहिला असणार आहे गुणुले. ठीक आहे, तर इथे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे तुझा 3 गुणिले 9. 3 गुणिले 9. 3 गुणिले 9 3 गुणिले 9 27. बरं, जमतंय तुला. 7 गुणिले 3. 7 गुणिले 3 7 गुणिले 3 21. बरोबर, 2 उत्तर बरोबर आहे. 9 गुणिले 5. 9 गुणिले 5 45. काय आईला बरोबर आहे रे. 2 गुणिले 9. 18. काय आईला फास्ट आहे किती सर जा. आता वजा बाकी 5 मधनं 3 गेलं, किती राहतात? 2 राहिले. 5 7 मधनं 5 गेलं तर 2 राहिले. 15 8 गेलं तर 7 राहिले. येते गेला. आणि 2 2 घालवलंस तर 0 राहिलं. आई 2 2 गेलं तर मग वजा राहिले की वजा झाले की हे आलं म्हणून आलं म्हणलं 4 झालं. मला वजा तू वजा म्हणलं, मी वजा केलो. 4 मध्ये 2 वाढवलास तर 6 झालं. 7 मध्ये 8 घातलास तर 7 मध्ये 8 घातलं असतं 15 झालं. 10 मध्ये 10 घातलास तर 20 झालं. 100 मध्ये 50. 150 झालं. 12 गुणिले 8. 12 गुणिले 8. 48. 12 गुणिले 8. 12 गुणिले 8. 12 गुणिले 8 72. 72 झालं. अनेक चान्स घेणारच काय. चुकले. 1296. हेच म्हणायची होती ती मगाशी. आता तुला भागिले करायला वेळ. भागिले जरास चुकणं असं वाटतंय मला. एक का अंकी देऊ का 2 अंकी देऊ? भागिलेच जास्त येत नाही मला. मी भागिलेमध्ये केव्हा गेलोच नाही, टक्केवारी केव्हा गेलोच नाही. समज 14 भागिले 7 करायचं आहे. 14 भागिले 7. 14 भागिले 7. 14 भागिले म्हणजे वजा काय करायचं? भागिले म्हणजे 14 भागिले 7 कसं करायचे? 14 भागिले 7 कसं? ते कॅल्शियस पाहिजे माझ्यावर, त्याला पर्याय नाही. 14ला 7 न भाग की. म्हणजे पाडा म्हणायचं 14चा. 14 पाडा म्हणायला नसते रे. 14ला भागिले 2 कर, भागिले 7 कर. हेच अवघड झाले. भागिले मग तू म्हणतोस भागिले म्हणजे काय सांग? हे सांगायला भागिले अवघड झाले माझं. अरे भागिले म्हणजे काय? म्हणजे डबल भागिले म्हणजे भागिले 7 करा म्हणजे टुपटुप वाढते. हा, टुपटुप वाढते टुकटुक. म्हणजे हे वाढते तिची शंका वाढते तिची. बर, 100 भागिले 10. 1000 झाले काय? नाही, 100ला 10 न भागला. भागलो निम्म. निम्म नाही रे, मग निम्म नाही, भागलं म्हणजे निम्म. भाग कितवा भाग आहे? 100 हा 10चा कितवा भाग आहे? 100 10 वेळा. 10वा भाग. बरोबर. 10वा. म्हणजे 10 गुणिले 10 केलास की 100 यायला पाहिजे. हं. मग 10 गुणिले 10 केलास की किती येणार? 10 गुणिले 10 केलं तर 10 येणार. बघ, 10 गुणिले 100 भागिले 10 केलास तर उत्तर आलं 10. 10. मग 10 गुणिले 10 केलास तर उत्तर किती येणार? 1000. 100 येणार. हा, बरोबर. तसं 14 भागिले 7 केलास तर किती येणार? 14. त्यात 7 भाग. हा 7चा 14चा कितवा भाग म्हणजे 7. 7चा पाडा म्हण. 7 1 7 7 2 14. 7 दुनी 14. म्हणजे 7चा कितवा भाग आहे 14? दुसरा हा, म्हणजे 14 भागिले 7 केला तर उत्तर किती आलं? 2 बरोबर. लक्षात आलं आता काय करायचं? भागिले. हा, आता काय कर, 8 भागिले 2 कर. 2 आणि का 2? 16. 16 का? 8 2 16. 8 दुनी 16. 16 गुणिले झालं, भागिले करायचं आहे ना. 8 8चा 2 हा कितवा भाग आहे?
कितवा भाग आहे हम्म. आठवा कितवा भाग आहे वाटण्या करायच्या साधं सोपं. 8वा भाग आहे चार मोबाईल आहेत हं. ह्याच्या वाटण्या करायच्या. प्रत्येकाला एक एक का 2 माणसं सांगतो की थांब तुला गडबडली असते आणि आपण माणसं आहेत 4 प्रत्येकाच्या वाटण्याला किती आले एक एक बरोबर. तसं मोबाईल आहेत 8 हं. आणि माणसं आहेत 2 हं. प्रत्येकाच्या वाटण्याला किती आले 4 8 भागिले 2 किती आलं 4 बरोबर. आता लक्षात आलं भाग कशी करायचे 8 वाटण्या भागिले- करायचे लगेच वाटण्या. तुला कसं वाटण्या करायचं आहे शशा तू माझ्या 8/2 हा किती आलं उत्तर 4 विचार केलास बरोबर 8/2 8/2 2 वाटण्या केल्या हा. त्यात 4 उत्तर येले ह्याच्यातलं एक बरोबर. 2 यातलं 2 बरोबर. आता मला सांग आता 10 भागिले 10 2 कर. 10/2 आता डोक्यात काय घेणार 10 काय 5 बरोबर. आता 16 भागिले 8 केलास तर 16 आता भागिले 16 मोबाईल 8 जणांच्यात वाट 8 तेच की 16 मोबाईल 8 जणांच्यात वाट 16 मोबाईल 8 जणांनी वाटायचं वाटायचं 2 अगदी बरोबर. भागिले आलं काय तुला हा. शिकलास काय हा. आता सांग 100 हं. हा 50चा कितवा भाग आहे 100 हे कितवा 50चा भाग आहे 25 कसं स्पष्टीकरण किती वाटण्या केलो 100 मध्ये किती वाटणं केला लई मोठा आवड आहे 10 भाग 10 100 भागिले 50 30 भागिले 10 घे. 30 भागिले 10 6 कसं 6 भागिले हो भागिले लई आवड आहे मला भागिलेच येत नाही लवकर मला कॅल्शियम लागले की भागिले करतो कॅल्शियम येते मला असं तोंडी येत नाही कॅल्शियम बरं 44 मधनं 13 वजा केलास किती राहिले 44 मधनं 13 वजा केलो 33 राहिलं 44 ते नाही 33 नाही सॉरी 31 राहिलं बरोबर. आता मग 42 मधनं 12 वजा केलास तर 42 मधनं 12 वजा केलो तर 30 राहिलं बरोबर. आता सांग 57 मधनं 18 वजा कर 70 मधनं 18 वजा केलो तर 40 राहिलं कसं रे हा? म्हणजे कसं म्हणजे कसं वजाबाकी कसं केलं 58 हा त्यातला 18 वजा करायचं ना 58 57 मधनं 18 वजा करायचे रे हा मग 39 बरोबर. आता सांग 39 मधनं 22 वजा कर 39 मधनं 22 गेलो होतो 22 वजा गेलो 18 नाही 17 हम्म. 17 आता 22 मधनं 23 वजा कर बघू 22 मधनं 23 वजा 1 कसं नाही 22 मध्ये 22 मध्ये 0 ना 0 राहणार बरोबर आहे 22 मधनं वजा केल्यावर 23 वजा कसं करणार तू कसं करणार म्हणजे पेनानं हातानं राहणार नाही काय का 22 वजा करायचं आहे हा 22 नाही 23 वजा करायचं कितन्या मधनं 22 मधनं मग 1 राहिला कसं राहील मग 23 मध्ये 22 गेले 1 राहिला समज मी तुला 22 रुपये दिले हा हम्म? 23 रुपये दिलायस मला म्हणलास तू नाही 22 मधनं 23 वजा करायचे मी तुला 22 रुपये दिलोय हा. आणि तू माझं 23 दे नाही तुझा फायदा झाला का नुकसान नुकसान झाले मग तुझे शिल्लक राहणार काय वजा होणार वजा होणार मग 22 मधनं 23 वजा कर बघू 0 राहिलं सर जे पोरं शाळेत जातात जगून घे अभ्यास कोण घेते रे बायको तू चुकून पण घेऊ नकोस मी गेलोच नाही चुकून तुला त्याला लिहायला बसू नको 22 मध्ये 23 वजा कर म्हणलास तू वजा 1 मग 1 राहिले मग सांगितलं की तुला ते वजा कोण आमचा बा म्हणणार वजा कसा म्हणायचं 1 राहिले ठीक आहे 1 रुपये दे मग प्रत्येक आपण हिशोबाचं करूया हा 23 मधनं 22 गेलं किती राहिलं 1 राहिला बरोबर मग 22 मधनं 23 गेला तर
एक राहिला आणि दोन्ही एकच कसं राहील? सध्या 23 मध्ये एक गेला तर एक राहिला. मला सांग, मी तुला 23 रुपये दिलोय हा. आणि तू मला 22 परत दिलास. माझं नुकसान किती झालं? 1 रुपये. माझे पैसे गेले किती? 1 रुपये. मग 1 रुपये काय झालं? मी प्लस झालो का मायनस? मायनस. मग 23 मधनं 22 मधनं 23 गेलं तर मायनस किती उत्तर येते? 1 वजा. 1 वजा नाही रे, वजा 1. वजा 1. हा. आता मला सांग, अधिक अधिक उत्तर काय ते अधिक 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 वजा उत्तर काय ते वजा 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 उत्तर काय ते वजा कसं वजा कसं झिरो कसं आकडा आहे तो झिरो याला मग तो अधिक अधिक वजा येते अधिक 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 केल्यावर अधिक येते अधिक केला की अधिक येते अधिक वजा केला की अधिक येते वजा अधिक केला की वजा येते असं वजा वजा येते आणि वजा अधिक वजा केला की अधिक येते कशी वजा वजा केला अधिक वजाची असेल. ही एक रेष, हा. वजाची ही एक रेष, ही एक रेष उभी कर. उभी केल्यानंतर अधिक येते रे. ते त्याचं उत्तरच ते असते रे. एवढं डीप मध्ये कॉल केलं. हे बघ, तू 7 जणांना 14 रुपये वाटलास. टोटल पैसे किती वाटलास? 7 जणांना 14 रुपये वाटलास. तुझ्याकडे पैसे तू किती वाटलास? 14 रुपये ना 7 म्हटलो 72. उत्तर 2 अंकी आहे बघ. उत्तराची बेरीज 10 आहे. नाही उत्तराची बेरीज जी आहे ती 10 आहे. उत्तर 2च अंकी आहे. एवढं काय एवढं आहे ना. किती ते उत्तर? मलाच कळत ना, माझंच गणित कच्चं आहे, मीच नापास झाले गणितात. 91 आहे. 91. 14 वाटलं 91 रुपये. 7 जणांना वाटला 7 14 रुपये. तर तुझे पैसे किती वाटलास? 91 रुपये. बरोबर. आता तुला प्रत्येक जण तुला पैसे की 8 रुपये परत दिला 7 जणांनी. वजा काय 8 रुपये ना कर की. 7 जणांच्या कर की. 40 रुपये वजा झालं 91 मधनं. मग शिल्लक किती राहिले तुझ्याकडे? 61 रुपये. खास नाही 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 51 रुपये. वजा कसं केलास? काय म्हणजे 91 मधनं 40 रुपये वजा केलो. 40 रुपये का वजा केलास? परत दिली तिने 8 रुपये. किती जणांनी परत दिली? 7 जणांनी. मग किती रुपये वजा झालं? 91 मध्ये 40 रुपये वजा झाले. 40 का? जर 8 रुपये 7 जणांनी पैसे परत दिले तुला तर 40 रुपये का वजा झाले? चोपन्न रुपये वजा झाला भाई. 54 रुपये वजा व्हायला पाहिजे. चोकले रे. मी 5 रुपयाने केलो. 5 नाही केलो. आता किती केलास? मी 7 नाही केलो आणि 2 वाढवलो. हा. 54 रुपये वजा व्हायला पाहिजे 91 मध्ये. 2 रुपये वाढवलास 7 जणांचं. किती रुपये वाढलं? 2 रुपये ना दोघांचं वाढवलो. दोघांचं वाढवलास. किती रुपये वाढवलास? 8 रुपये. 8 मी 8 रुपये. 16 रुपये. मग 40 आणि 16 किती झालं? 56 रुपये. मग 54 का म्हणायचं? मग 56 रुपये तर तुझे 91 मधनं वजा केला. कमी आहे अजून. तर किती 56 उत्तर? म्हटल्यावर बघा 91 म्हटल्यावर तुम्ही कमेंट करून सांगा या बोंडशाचं काय. मला आता याला मॅनेजर पद बहुतेक काढायला लागतं.